नमस्कार मित्रांनो. कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. इथे आता कबीर आणि गुंजाच्या लग्नाचे सत्य सर्वांसमोर येणार असते. आता मात्र मृण्मयीचा पाय मोडल्याने तिला उभंही राहता येत नाही. ती जोरजोरात आरडाओरडा करत असते, मम्मा काय झालंय, माझ्या पायाला मला चालताही येत नाही. तेव्हा कबीर मात्र तिच्याकडे खूप रागाने बघत असतो आणि मनाशीच म्हणत असतो, गुंजाबरोबर चुकीचं वागणाऱ्यांना देवाने शिक्षा दिली. आता मात्र मृण्मयीलाही त्याच्याकडे बघितल्याने खूप राग येतो, कारण तिला एवढं लागलेलं असतानाही कबीर तिच्याशी धड एक शब्दही बोलत नसतो. तेव्हा आता माया म्हणत असते, अगं मृण्मयी अशी कशी पडली तू? आता काय झालंय पायाला? तुला ठीक उभी पण राहता येत नाही, आता कशी नाटक करणार तू? तेव्हा लगेच सर्वेश बोलतो, मृण्मयी तू बरी आहे ना? मात्र सर मृण्मयीवर ओरडतात, अशी कशी पडली तू? इथे सोमाचा रोल तुला करायचा होता, आता नाटकाचं काय करायचंय? सर्वजण जमलेत. तेव्हा कबीर म्हणतो, हे बघा सर, आपण ना नाटक कॅन्सल करून टाकू. आता मृण्मयीला जमणं शक्यच नाही, तिला धड उभीही राहता येत नाही. तेव्हा सर बोलतात, नाही नाही, नाटक कॅन्सल होणं शक्य होऊ शकत नाही. इथे सर्व लोक आलेत, नाटक तर करावंच लागणार आहे आपल्याला. पण आता मात्र सोमाचा रोल गुंजा करेल असे आता दिग्दर्शक सर सर्वांना सांगतात. आता मात्र माया आणि मृण्मयीला खूपच राग येतो, कारण सोमाचा रोल गुंजाला मिळणार असतो. तेव्हा कबीर म्हणतो, कशाला, आपण कॅन्सलच करून टाकूया नाटक. तेव्हा सर म्हणतात, नाही, नाटक होणार म्हणजे होणार. आता यातून आपल्याला फक्त गुंजाच वाचू शकते. मग आता सर्वजण गुंजाकडे जातात. तरी ते आता मृण्मयी खूपच भडकलेली असते. तेव्हा आता गुंजाने दरवाजा बंद केलेला असतो. आता लगेच सर बोलतात, गुंजा दरवाजा उघड, आम्हाला तुझी गरज आहे. खरंच दरवाजा उघड, चल पटकन, सोमाचा रोल तुला करायचा आहे. आता मात्र गुंजा म्हणत असते, का मृण्मयीताई तयार आहे ना? तेव्हा लगेच सर म्हणतात, नाही, मृण्मयीचा पाय मोडलाय, त्यामुळे आता सोमाचा रोल तुलाच करायचा आहे. तेव्हा कबीरही आणि ओमेर दोघेही गुंजाला आवाज देत असतात. पण गुंजा काही मात्र दरवाजे उघडत नसते, कारण तिला वाटत असतं, आपण जर सोमाचा रोल केला तर मृण्मयीताई आणखीन भडकतील आणि काहीतरी विचित्र निर्णय घेऊन साहेबाचा संसार उगाच माझ्यामुळे मोडायचा. आणि तसंही हे नाटक संपताच आता मला डोंगरवाडीला निघायचे, त्यामुळे नाही, नको, मी या नाटकात भाग घेणार नाही, असे ती मनाशीच म्हणत असते. तेवढ्यात आता लगेच मधू येते आणि मधू म्हणते, गुंजा दरवाजा उघड आणि तुला नाटकात भाग घ्यायचा आहे. आता मात्र मधूचा आवाज ऐकताच गुंजा लगेच दरवाजा उघडते. तेव्हा गुंजा म्हणते, आय नाही, मी भाग घेऊ शकत नाही. तेव्हा मधू म्हणते, नाही, एका आईचं तू ऐकणार नाही का? मला आई म्हणू का नको असं विचारत होती ना, मग मी तुझी आई आहे म्हणून तुला सांगते, तुला या नाटकात भाग घ्यायचा आहे. आता गुंजा लगेच तयार होते आणि मग सर बोलतात, चल मग तयार हो, तू रेडी हो, कसं आवरायचं तुला चांगलंच माहिती आहे ना, मग जा पटकन, असे म्हणून आता गुंजा इथे तयार व्हायला गेलेली असते. तेवढ्यात माया तिथे येते आणि म्हणते, काय, गुंजा नाटक करणार आहे? शक्यच नाही, मी या कॉलेजची ट्रस्टी आहे, त्यामुळे हे नाटक होणार नाही, मी सांगते. तेव्हा लगेच प्रिन्सिपल मॅडम बोलतात, अहो मॅडम, समजून घ्या ना जरा, किती लोक जमा झालेत आणि कॉलेजचं नाव खराब होईल आपलं, त्यामुळे नाटक होऊ द्या. आता सर्वजण नाटक बघायला आलेले आणि गुंजा आहे ना, तिला तर पृथ्वीपेक्षा पण छान जमेल. ती डोंगरवाडीची आहे ना, डोंगरातली, तिला सगळं काही माहिती आहे, त्यामुळे होऊ द्या हे नाटक. तेव्हा आता सर्वेशही मायाला म्हणतो, माया प्लीज शांत राहा, गुंजा करेल सोमाचा रोल, जमेल तिला. आणि मृण्मयी नाही तर काय, गुंजा, नाटक तर बघायचंय ना आपल्याला, मग बघ. आता मात्र मायाला खूपच राग आलेला असतो, पण सर्वांसमोर ती आता शांत बसलेली असते. ती आता स्टेजवरती नाटकाला सुरुवात झालेली असते. तेव्हा गुंजा सोमाचा रोल करण्यासाठी मस्त तयार होऊन आली असते. आता गुंजाला तयार झालेलं बघताच सर्वेशला लगेच बाबळीची आठवण येते, कारण तशाच साड्या डोंगरवाडीला बायका घालत असतात आणि आता एकदम बाबळीची मुलगी असल्यासारखीच गुंजा दिसत असते. सर्वेश म्हणतो, का कुणास ठाऊक, या मुलीशी माझं काहीतरी नातं असल्यासारखं वाटतं, हिला बघितलं की मला बाबळीची आठवण येते, असे आता तो मनाशीच म्हणत असतो. तरी ते आता सोमा आणि विश्वा दोघेही आपले रोल निभावत असतात. तर या नाटकातून कबीर आणि गुंजाचं प्रेमही दिसून येतं आणि डोंगरवाडीला झालेली सगळी कहाणीही सर्वांना समजणार असते. तेव्हा मधू मनाशीच म्हणत असते, कबीर खूप काही लपवलंय सर्वांपासून, खूप मनात साचून ठेवलंय, आज ते सगळं बाहेर येणार आहे या नाटकाच्या रूपातून. आता मात्र लगेच बाबा बोलतात, अगं मधू,
कसला विचार करते बघ, नाटक सुरू झालंय. तेव्हा लगेच मधू म्हणते, नाही, आता नाटक तुम्हीच बघा, किती छान आहे आणि त्यातून काय शिकायचंय ते तुम्ही ठरवा. आता मधूलाही कबीरच्या बाबांना सांगायचं असतं, पण कसं सांगावं ते कळत नाही. तर आता इथे रणजितने खूप मोठा प्लॅन केलेला असतो. कारण एकदा काही नाटक संपलं की कबीरचा चेहरा सर्वांसमोर आणायचा आणि खूप मोठी ब्रेकिंग न्यूज करायची, असे आता रणजितने ठरवले असतं. पण त्याआधी मृण्मयीला आणि मायाला मला हे सगळं सांगावं लागेल, म्हणजे कसं नाटकात अजूनच रंगत येईल. कारण त्या दोघी कशा स्वभावाच्या आहेत हे त्याला चांगलंच माहिती असतं. आणि एकदा का कबीरने त्यांना फसवलंय हे जर त्यांना कळालं की मग बास, काम झालंच आपलं असं समजा, असे आता तो मनाशीच म्हणत असतो. त्यानंतर इकडे आता बाबळी मुंबईला निघालेली असते. तेव्हा ती म्हणत असते, मी तर गुंजीला काही कळवलं पण नाही. आता गुंजीचं काय चालू असेल, घरी असेल की कुठे बाहेर गेली असेल. मागच्या वेळेस गेलो तेव्हा कुणाचं लग्न होतं त्यांच्या घरी म्हणे. मग आता यावेळेसही मी तिला न सांगता आले. काय असेल तिकडे काय माहिती. तेव्हा आता बाबळी असा विचार करत असते. तर आता गुंजाचं नाटक संपल्यानंतर बाबळी डायरेक्ट तिच्या घरी प्रवेश करणार असते आणि सर्वेसमोर गुंजा त्याच्या नात्याचा सत्याचा उलगडा होणारा आपल्याला बघायला मिळणार आहे. गुंजा ही सर्वेशचीच मुलगी आहे, हे सर्व सत्य आता सगळ्यांसमोर येणार असतं. तर इथे आता स्टेजवरती खूप नाटक रंगलेलं असतं. विश्वा आपल्या प्रेमाची कबुली मला देत असतो, तर सोमाचंही विश्वावरती खूप प्रेम असतं. तर आता या नाटकातून कबीर आणि गुंजाला दोघांनाही एकमेकांवर किती प्रेम आहे याची जाणीव झालेली असते. आता मात्र कबीरने ठरवलेलं असतं, हे नाटक संपल्यानंतर मी सर्व सत्य सगळ्यांना सांगणार आणि गुंजाला इथून जाण्यापासून थांबवणार आहे. तर आता मृण्मयी ही तिथेच खुर्चीवरती बसलेली असते. आता असे दोघांची प्रेम कहाणी बघून तर मृण्मयी अजूनच भडकते. तेव्हा ती मनाशी म्हणत असते, का कुणास ठाऊक ह्या नाटकाप्रमाणे कबीर आणि गुंजाचंही अशीच लव्ह स्टोरी असेल तर काय सांगावं. मला तर तेच वाटते, अशी आता तिची खात्री झालेली असते. ती मनाला म्हणत असते, नाही नाही, कबीर माझा आहे, तो फक्त माझ्यावरती प्रेम करतो, त्या गुंजावर तो प्रेम करू शकत नाही. असा आता तिला खूप राग आलेला असतो. पण या गुंजानेच माझ्या सुखाला संसाराला नजर लावली. हिला ना मी सोडणार नाही. हिच्यामुळे सगळं काही झालंय. हिला एवढं खोलीत बंद केलं, पण तरी पण हीच नाटकात आली. माझा पण कसा पाय घसरला ना, आता तिला काही सुचत नसतं. नेमकं काय होतंय, काय झालंय, काहीच कळत नसतं. ती फक्त आता गुंजाकडे रागाने बघत असते. त्यात माया तिथे येते आणि म्हणते, मृण्मयी चल, तुझा पाय बरा वाटतोय ना आता? मलमपट्टी केली आहे ना त्याला? चल आपण घरी जाऊ. मला हे नाटक बघायची अजिबात इच्छा नाही आहे. जिथे माझी मुलगी असायला हवी होती, तिथे ही गुंजा मोलकरीण काय करते? त्यामुळे मला नाही बघायचे. तुला यायचं असेल तर चल माझ्याबरोबर. असे आता ती मृण्मयीला म्हणत असते. तेवढ्यात रणजित तिथे येतो आणि म्हणतो, एवढ्या लवकर घरी जाण्याची काय घाई आहे आंटी? अजून तर खूप मोठा धमाका होणार आहे. आता तो बघण्याला किती मजा येणार आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते, रणजित तू? रणजित म्हणतो, हो मीच, कबीरचा बॉस. आणि आता कबीरचं डोंगरवाडीचं सिक्रेट माझ्या हाती लागले आणि आता हे नाटक संपल्यानंतर मी ते सर्वांसमोर आणणार आहे, कबीरचा खरा चेहरा. आता मात्र मायाला खूपच आनंद होतो. माया बोलते, तुझ्याकडे काय पुरावा आहे? तेव्हा रणजित म्हणतो, माझ्याकडे डोंगरवाडीचा कबीरचा हरवलेला लॅपटॉप सापडलाय आणि त्याचा पासवर्ड पण मी मिळवलाय. तेव्हा माया बोलते, खरंच? म्हणजे अंगद बोलत होता ते खरं होतं तर? अंगदचा लॅपटॉप हरवलेला होता आणि त्यात सगळं काही कबीरचं सिक्रेट लपलेलं होतं, ते खरं सापडलंय का? तेव्हा रणजित म्हणतो, हो आंटी, म्हणून तर मी सांगतोय. आता नाटक संपल्यानंतर खूप मोठा धमाका होणार आहे. तेव्हा आता माया बोलते, या कबीरचं एकदा सत्य माझ्या समोर येऊ दे, मग बघ, त्याला सोडणार नाहीये. खूप त्रास दिलाय त्याने माझ्या मृण्मयीला आणि या गुंजाला पण सोडणार नाही. नक्की काय आहे ते आता सर्वांसमोर येणार असतं. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.